वंदय म्हणते जी. ओके, सुरू करतो मी. म्हणते जी. ओके, ठीक आहे. धम्मबंधू आणि भगिनींनो, आपले सर्वांचे या वर्षावासाच्या विशेष सत्रातील आजच्या 8व्या वर्गामध्ये मी महानाग शाक्यमुनी विद्यासनातर्फे स्वागत करीत आहे. तसेच आपणा सर्वांतर्फे आदरणीय भदंत विमलकीर्ती गुणसिरी यांचे स्वागत करीत आहे. आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो मी की आपल्याला बनतेंना आपली वाट बघायला लागण्यापेक्षा आपण 8च्या वेळेसच किंवा 8 वाजून 1-2 मिनिटांनी जॉईन करण्याचा प्रयत्न करावा आठवणीने. कारण त्यामुळे आपण बघतो आता की जवळजवळ 10 मिनिट 11 मिनिट बनतेजींना आपली वाट बघावी लागली आणि तेवढे 10-11 मिनिट आपल्याला आपलं प्रबोधन पण कमी ऐकायला मिळणार. त्यामुळे मी पुन्हा सगळ्यांना विनंती करतो की आपण शक्यतो 8 वाजेपर्यंत सगळ्यांनी जॉईन करावं. ओके, आपणा सर्वांतर्फे मी बनतेजींना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रबोधनासाठी सुरुवात करावी. धम्मबंधू आणि भगिनींनो, भारत बौद्धमय करण्याच्या दृष्टीनं बाबासाहेबांनी जे काही नियोजन केलेलं होतं त्यामध्ये 2 प्रमुख गोष्टी होत्या. लोकांच्या मध्ये धम्माविषयी आवड निर्माण करणं, दीक्षा घेण्याविषयी त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण करणं आणि त्यांना बौद्ध बनवून धम्माची योग्य प्रकारे शिकवण देणं. या दोन्हीपैकी पहिलं काम तर त्यांनी अतिशय जोरदारपणे यशस्वी केलेलं होतं की लोकांच्या मनामध्ये, लक्षावधी लोकांच्या मनामध्ये प्रचंड उत्साह संचारला होता बौद्ध बनण्याचा, दीक्षा घेण्याचा. आणि त्याप्रमाणे मोठ्या संख्येने बौद्ध झाले सुद्धा. परंतु या झालेल्या बौद्धांना प्रशिक्षण देण्यासाठी, त्यांना धम्माचं ज्ञान देण्यासाठी ज्या प्रचारकांची आवश्यकता होती, ज्या सक्षम धम्म जाणकारांची आवश्यकता होती, ते कार्य काही त्यांच्या हातून घडलं नाही. का त्यांचा देहांत 7 आठवड्यामध्येच झाला. आणि त्यापूर्वी भिक्षू फार मोठ्या प्रमाणात निर्माण होणार नाहीत याची त्यांना जाणीव होती. म्हणून उपासकांना त्या क्षमतेचं प्रशिक्षण देऊन तयार करावं हा त्यांचा नियोजित कार्यक्रम होता. आणि त्यासाठी ते बेंगलोरला सेमिनरी स्थापन करणार होते. पण तेही काम सिद्ध न झाल्यामुळं भारतामध्ये बाबासाहेब गेल्यानंतर प्रचारक निर्माण झाले नाहीत. हे पहिलं सत्य, ऐतिहासिक सत्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि प्रचारकांच्या अभावी मग भारतामध्ये लोक सुद्धा योग्य प्रकारे बौद्ध बनू शकले नाहीत, योग्य प्रकारे धम्माचे संस्कार आत्मसात करू शकले नाहीत, कारण ते कोणीच त्यांना शिकवलं नाही. ही मोठी ऐतिहासिक दुर्घटना आहे. आणि त्या दुर्घटनेमुळे आता 60-67 वर्ष असली तरी सुद्धा समाज काही बौद्ध बनलेला नाही, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आज आपणाला उपासक उपासिकांच्या मधून जितक्या अधिक लोकांना धम्माचरणासाठी आणि धम्माचा प्रत्यक्ष प्रचार करण्यासाठी प्रशिक्षित करता येईल तेवढा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या प्रयत्नाचा एक महत्वाचा भाग म्हणून आपण या वर्षावासाच्या काळामध्ये हे प्रशिक्षणाचं सत्र सुरू केलेलं आहे. आणि आतापर्यंत आपण मूलभूत गोष्टी लक्षात घेतल्या. त्यामध्ये प्रामुख्याने बाबासाहेबांचा विचार लक्षात घेतला आणि मग बुद्ध धम्माचं आकलन कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याही गोष्टी पाहत आलो.
आपला स्वतःचा परिचय करून घेतला, विश्वाचा परिचय करून घेतला आणि मागच्या वेळेस आपण खास करून आपल्या मनाचं अंतरंग जाणण्याचा प्रयत्न केला. आणि बुद्धानं जे हे सत्य सांगितलं जगाला की माणसाचं मनच सर्व काही आहे. माणसाचं जगणं त्या मनाच्या माध्यमातूनच होतं. माणसाच्या इच्छा आकांक्षा त्या मनाच्या माध्यमातूनच होतात. माणसाची कृती सुद्धा कर्म सुद्धा मनाच्याच माध्यमातून होतं. आणि या मनाची मालकी प्रत्येक माणसाजवळ असते. प्रत्येकाचं मन प्रत्येकाला कळतं, दुसऱ्याला काही ते कळत नाही, समजत नाही. आणि प्रत्येकाचं मन प्रत्येकाला वापरता येतं हा विशेष अधिकार प्रत्येक माणसाला आहे, जे बाहेरच्या कुठल्या माणसाला वापरता येत नाही. म्हणून त्या मनाला योग्य वळण लावणं, त्या मनाला सुसंस्कृत करणं, त्या मनालाच ज्या काही व्याधी चिकटलेल्या आहेत, जे काही दुर्धर सवयी लागलेल्या आहेत, त्यापासून आपल्याला मुक्त झालं पाहिजे. म्हणून बुद्धानं सचित परिवर्तनाचा उपदेश केला होता. आणि आपलं करणं हेच आपलं जगणं आहे. कृती केल्याशिवाय म्हणजे कर्म केल्याशिवाय जगता येत नाही. मग त्या कर्माचं कसं विभाजन बुद्धानं केलेलं आहे, कुशल कर्म अकुशल कर्म, तेही आपण बघितलं. ते कशाला म्हणायचं त्याची व्याख्या तेही आपण बघितली. आणि कर्म करणं हा जर माणसाचा अधिकार आहे तर ते कर्म त्यानं कुशलच केलं पाहिजे. त्यासाठी आपल्या चित्ताची शुद्धी केली पाहिजे. इथपर्यंतचा भाग आपण मागे बघितलेला होता. सभ्ये सत्ता कम्म सका कम्म दायादा कम्म योनी कम्म बंधू कम्म पटिसरणा, हे आपण मागे बघितलं होतं. यम कम्मं करी संती कल्याणम वा पाप कमवा तस दायादा भविसंती. थोडक्यामध्ये मनुष्य जे कर्म करतो त्याचं फळ त्याला भोगावंच लागतं, त्याचा तो वारस बनतो, त्यापासून सुटका होत नाही. हे मनुष्य जीवनातलं वैश्विक सत्य बुद्धानं प्रस्थापित केलं आणि स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतः प्रत्यक्ष ते आजमावून पाहिलं आणि त्याप्रमाणे लोकांना शिकवलं. म्हणून बुद्धाचा धर्म हा पृथ्वी तलावरून सिद्ध झालेला, प्रूव्ड, इंग्लिशमध्ये म्हणतात प्रूव्ड, असा प्रूव्ह झालेला, सिद्ध झालेला धर्म आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या धर्माचा वापर बाबासाहेबांना भारतासारख्या विशिष्ट परिस्थितीमध्ये करायचा होता. म्हणून आज धम्माचा हेतू काय आणि बाबासाहेबांना कोणत्या हेतूनं त्याचा प्रामुख्यानं वापर करायचा होता हे आपण लक्षात घेणार आहोत. आणि ते लक्षात घेत असताना जे मनाचं मूळ तत्व आहे, परिवर्तन होत राहणं, मनाचं परिवर्तन सतत चालू असतं, ते मुख्य तत्व आहे. ज्या अर्थी परिवर्तन होतं त्या अर्थी आपल्याला त्या परिवर्तनाला वळण लावता येतं, त्याला सुसंस्कृत करता येतं. आणि म्हणून आपल्याला धम्म जीवन जगणं शक्य होतं, हे आपण मागच्या वेळेस बघितलं होतं. परंतु मनाला वळण लावण्यासाठी तत्व अगोदर समजावं लागतं, ते नीट लक्षात यावं लागतं, ते मनाला पटावं लागतं. आणि माणसाचा स्वभाव आहे, जे मनाला पटतं तेच मनुष्य करतो, जे मनाला वाटतं तसंच तो वागतो. म्हणून जर माणसामध्ये काही बदल व्हायचा असेल, माणसामध्ये काही परिवर्तन घडून यायचं असेल, तर त्यासाठी त्याच्या मनाला पटणं आवश्यक आहे.
म्हणून धम्माचा प्रचार करायचा याचा अर्थ आहे माणसाला पटवायचं, त्याची खात्री करून द्यायची. आणि खात्री करून देण्यासाठी म्हणून आपला धम्माचं अचूक आणि सखोल ज्ञान असणं फार आवश्यक आहे. आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये आणि ज्या कारणासाठी आपल्याला धम्माचा वापर करायचा आहे त्याची आपल्याला स्पष्ट जाणीव असली पाहिजे. आणि ते कशा प्रकारे साकार होऊ शकतं त्या कृतीचं, त्या करण्याचं, त्या आचरणाचं सुद्धा आपल्याला ज्ञान असावं लागतं. म्हणून धम्माचं स्वरूप जे या बाबतीमध्ये आहे ते आपल्याला तपासणं आवश्यक आहे. बुद्धाच्या धम्माचं काय स्वरूप आहे? बुद्धाच्या धम्माचं स्वरूप आहे दुःखातून मुक्ती, अंतिम ध्येय. आणि दुःख आपण समजतो तसं ते नुसतं वरवरचं आता आपल्याला अनुभवास येतं तेवढंच नाही, तर दुःख त्यापेक्षाही अति सखोल आहे. आणि त्याची सखोलता ही आम मानवाला अज्ञात आहे, त्याला ती माहीत नाही. ती शिकवण बुद्धानं प्रतित्य समुत्पादाच्या माध्यमातून दिली. अरे बाबा, आता दुःख सहन करतो तेवढं दुःख नाही, तर दुःखाचं एक चक्र आहे आणि ते जन्मोजन्मी चालू राहतं, त्याला भवचक्र म्हटलेलं आहे. आणि ते ज्ञान त्यांनी प्रतित्य समुत्पाद म्हणजे लॉ ऑफ कॉजेशन आणि तोही मनाच्या अंतरक प्रोसेसला लागू होणारा लॉ ऑफ कॉजेशन त्यांनी शिकवला. त्याला म्हणतात प्रतित्य समुत्पाद. आणि त्या प्रतित्य समुत्पादामध्ये जे काही 12 कड्या सांगितलेल्या आहेत त्याचा आपण नंतर अभ्यास करूच. परंतु तत्पूर्वी बुद्धाच्या धम्माचं सर्वांगीण स्वरूप लक्षात येण्यासाठी थोडीशी प्राथमिक माहिती लक्षात घेऊ. तर बुद्धानं दुःख समूळ नष्ट करायचं म्हणजे जन्म जन्मांतरामध्ये जे दुःख निर्माण होतं आणि मनुष्य पुन्हा पुन्हा जन्म ग्रहण करून जगतो, ती जन्माची प्रक्रियाच मुळामध्ये बंद करायची, बदलायची. तर बुद्धाच्या धम्माचं अंतिम ध्येय आहे जन्माची प्रक्रिया जी आहे, प्रोसेस जी आहे, वैश्विक पद्धती जी आहे ती ती जेव्हा बदलते तेव्हा मनुष्य अर्हत होतो, जीवनमुक्त होतो, बुद्ध होतो, त्याचा पुनर्जन्म होत नाही. आता व्यावहारिक पातळीवरती आपण पुनर्जन्माला मानणारे आहोत, नाना गोष्टीवरती विश्वास ठेवणार आहोत, त्या साऱ्याच आपल्याला पटलेल्या आहेत, कळलेल्या आहेत अशाचा भाग नसतो. परंतु लहान वयापासून ऐकलेले आहेत, कुणीतरी सांगितलेले आहेत, ते तेवढ्या पुरत्या वरवर आपल्याला पटलेलं आहे, आपण त्याला धरून ठेवतो, चिकटून राहतो आणि त्याच पद्धतीनं बुद्धाचा धम्म समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि अपयशी ठरतो. बुद्धाचा धम्म शिकायचं असेल तर बुद्धाच्या नजरेनं बघितलं पाहिजे, बुद्धाच्या पद्धतीनं ते लक्षात घेतलं पाहिजे. बुद्धाची पद्धत आणि बुद्धाची नजर तुम्ही बाजूला ठेवली तर तुम्हाला बुद्धही दिसणार नाही, धम्म दिसणार नाही, काहीच कळणार नाही. आणि आज जगामध्ये मनुष्य त्या पद्धतीनं पाहतो. त्याची जी पूर्व मान्यता आहे, लहानपणापासून जे संस्कार झाले त्याच्या मनाला त्यामुळे जशी सवय लागलेली आहे, जे त्याच्या मनावरती बिंबलेलं आहे त्या नजरेने तो बुद्धाकडे पाहतो. उदाहरणार्थ बुद्धानं पुनर्जन्मावरती तो विश्वास ठेवला, पण आम्हा लोकांना लहानपणापासून सांगितलं जातं की आत्मा असतो ना, आत्मा पुनर्जन्म घेतो. पण बुद्धानं आपल्या संशोधनातून, आपल्या प्रत्यक्ष अनुभवातून हे बघितलं की आत्मा नावाची काही गोष्ट नाही, तरी विश्वाचीच एक सतत बदलणारी प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, लॉ ऑफ कॉजेशन आहे.
आणि त्या लॉ ऑफ कॉजिशन मुळे हे घडत आहे. मनुष्य मेला म्हणजे त्याचं जीवन व्यावहारिक दृष्ट्या संपलं, परंतु पुढची प्रक्रिया काही थांबत नाही, ती चालू राहते. त्याचा पुन्हा जन्म होतो, पुन्हा ती प्रक्रिया चालू राहते. आणि हे सारं कॉन्शियसनेस, चित्त, मन याच्या माध्यमातून होतं. त्या शक्तीची आपल्याला काहीच माहिती नसते, आगापिछाही माहीत नसतो, पहिचान नसते, कशी काम करते तेही माहीत नसतं. आणि ते माहीत नसताना आपण जे केवळ ऐकलेलं आहे पूर्वीचं, आत्मा असून आत्मा पुनर्जन्म घेतो, आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो आणि त्या नजरेनं बुद्धाकडे पाहण्याचा प्रयत्न करतो. काही लक्षात येतं आपल्या? म्हणून धम्म कळणं कठीण होऊन बसतं, धम्म समजणं कठीण होऊन बसतं. आणि मग आपला नकार आला, अरे हे काही बुद्धाचं पटत नाही, तर आपण धम्मापासून तुटतो, सत्यापासून बाजूला होतो आणि मग भरकटच राहतो. आपल्या जीवनाला कुठलाही ध्येय उद्देश होत नाही. म्हणून बुद्धाच्या धम्माचं हे आकलन करणं फार गरजेचं आहे की बुद्धाच्या धम्माचं विभाजन 2 भागामध्ये होतं. बुद्धाची एक शिकवण आहे ती ह्या जन्म मृत्यूच्या चक्रापासून मुक्त होण्याची अंतिम शिकवण, त्याला पारमार्थिक म्हटलेलं आहे. आणि दुसरी शिकवण जी आहे की इहलोकी माणसाचं जीवन सुखी झालं पाहिजे, समाधानी झालं पाहिजे, त्याचं हित झालं पाहिजे, त्याला सुख लाभलं पाहिजे. इहलोकी जिवंत जीव असताना तो जन्म मृत्यूच्या फळ्यातून नाही मुक्त झाला तरी व्यावहारिक दृष्ट्या त्याला सुख मिळालं पाहिजे, त्याला लौकिक जीवन म्हणतात. म्हणून बुद्ध धर्मामध्ये 2 पद्धतीचं जीवन जगतात. कोणी भिक्षू भिक्षुनी बनतात, सर्वस्व त्याग करतात आणि सुख दुःखाच्या त्या चक्रातूनच, जीवन मृत्यूच्या चक्रातूनच मुक्त व्हायचं यासाठी प्रयत्न करतात, त्या शिकवण्याचा अवलंब करतात. त्यांना भिक्खू किंवा भिक्खुनी म्हणतात. परंतु अनेक लोक असतात की ज्यांना ते ध्येय गाठायचं नाही, परंतु व्यावहारिक जीवनामध्ये त्यांना सुखी व्हायचंय, समाधानी व्हायचंय, शांतीपूर्वक जगायचं. ते घर संसारामध्ये राहतात, प्रपंच चालवतात. तर अशा लोकांच्यासाठी बुद्धानं जी शिकवण दिलेली आहे ती ग्रहस्थांना उपासक उपासिका म्हणून दिलेली आहे. म्हणून बौद्ध अन्वयांच्या 2 जीवन पद्धती आपल्याला पाहायला मिळतात. भिक्खू भिक्खुनी सर्वस्व त्यागाची जीवन पद्धती आणि उपासक उपासिका अशी ग्रहस्थ जीवनाची पद्धती. धम्म दोघांना एकसारखाच आहे. भिक्खू भिक्खूंना जो लागू होतो तोच उपासकांनाही लागू होतो. फरक फक्त आहे की उपासक उपासिका व्यावहारिक पातळीवरती त्याचं आचरण करतात, भिक्षू भिक्षुणी त्याच्या पलीकडे जाऊन पारमार्थिक पातळीवरती त्याचं आचरण करण्याचा प्रयत्न करतात. एवढाच फरक आहे. पुन्हा तर शिलांचं आचरण सर्वांना सारखंच आहे, करावंच लागतं, कारण शिलापासून धम्माचरणाची सुरुवात होते. म्हणून बाबासाहेब आपल्या ग्रंथात म्हटलंय शील प्रारंभ आहे आणि शील शेवट आहे. तो तेव्हा जीवनमुक्त होतो, अर्हत होतो, बुद्ध बनतो, तेव्हा परिपूर्ण शुद्ध झालेलो असतो, त्याचं शील परिपूर्ण शुद्ध झालेलं असतं. पण सुरुवात मात्र शिलाच्या आचरणापासूनच करावी लागते. म्हणून शिला पाया आहे धम्मचरणाचा असं म्हटलं जातं. आणि या अर्थानं शिलापासून सुरुवात करत एक 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 पायरीनं पुढे जायचं असतं. तसा बुद्धाचा धम्म जो आहे तो 2 भागात वाटलेला आहे. म्हणून 2 भागामध्ये आपल्याला त्यांचे अन्वयी पाहायला मिळतात. उपासक उपासिका, ग्रस्त जीवन जगणारे, व्यावहारिक सुख, व्यावहारिक हित, व्यावहारिक कल्याण साधण्यासाठी प्रयत्न करणारे, आणि भिक्खू भिक्खुनी पारमार्थिक कल्याण साधण्यासाठी, जीवन मुक्त होण्यासाठी, जन्ममुक्तीच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणारे. म्हणून त्यांचे प्रयत्न अधिक खडतर असतात, अधिक प्रगत असतात आणि त्यासाठी खूप वेगळी काही कष्टाची तयारी ठेवावी लागते, तशी ते ठेवतात.
आणि मग तसे ते जीवनमुक्त झाले की त्यांना अर्हत म्हणतात, त्यांना बुद्ध म्हणतात. ते खऱ्या अर्थानं दुःखमुक्त झाले. आणि तसे दुःखमुक्त झाले तरी त्यांना शेवटी आम जनतेमध्येच राहावं लागतं, त्यांची सेवा करावी लागते, त्यांना ते शिकवण देत देत जगावं लागतं. म्हणजे व्यावहारिक जीवनाशी त्यांचाही संबंध तुटत नाही, व्यावहारिक जीवनाशी त्यांचाही संबंध तितकाच पक्का राहतो. म्हणून बुद्धानं आपल्या अर्हत पदाला पोचलेल्या भिक्षूंना नेमकं हे सांगितलं की हे भिक्षूंनो, आता तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही सर्वत्र संचार करा, भ्रमण करा, लोकांच्या पर्यंत जाऊन पोहोचा आणि त्यांना धम्म द्या. तुम्ही जीवनमुक्त झाला, अर्हत झाला म्हणजे तुमचं कर्तव्य संपलं असं नाही. तुमचं कर्तव्य वाढलं. जोपर्यंत शारीरिक मृत्यू होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे कर्तव्य बजवावं लागेल आणि ते जीवन जगावं लागेल. चरत भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय, हे बुद्धानं सांगितलं. कारण धम्म आम जनतेपासून सर्वांनाच लागू होतो. तो काही नुसता अर्हत पद मिळालं की काम संपलं, तिथे संपत नाही. म्हणून हा सर्वश्रेष्ठ आदर्श आहे. आणि व्यावहारिक जीवनामध्ये सदाचारी, सद्गुणी, सद्गुणामध्ये परिपूर्ण असा मनुष्य घडणं हा आदर्श आहे. यांना कधी कधी थेरवाद म्हणतात किंवा महायान होतात. त्याच्यामध्ये आता आपल्याला पडायचं नाही ते चर्चेमध्ये. परंतु एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची की बुद्धाची शिकवण ही बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी आहे. आणि भिक्षूने ते धम्मदानाचं काम केलं पाहिजे अशी बुद्धानं स्वतः शिकवण दिलेली आहे, व्यवस्था केलेली आहे. त्यासाठीच भिक्खू संघ निर्माण केला की तुम्ही जाऊन जगाला शिकवत आहे आम जनतेच्या, प्रत्येक माणसाच्या हिताचं, सुखाचं आहे. त्याची खरी गरज आहे, गरज भागवण्याचं कार्य पुणे बुद्धाचं मिशन आहे, धम्म मिशन आहे. आणि त्या मिशनचा आपण भाग बनायचं हा त्यातला मुख्य भाग आहे. म्हणून बाबासाहेबांनी भाषा काय वापरली की भिक्खून आपल्या जीवनामध्ये, आपल्या संस्कारामध्ये परिपूर्णत्व प्राप्त करावं, ते त्याचं ध्येय आहे, आचरणाचा मुख्य हेतू आहे. पण परिपूर्ण प्राप्त केल्यानंतर सुद्धा त्याला शेवटी जनतेची सेवा करावी लागते, माणसाची सेवा करावी लागते. त्यापासून त्याची सुटका होत नाही. कारण त्यानं शारीरिक मृत्यू होईपर्यंत धम्मदान करत राहिलं पाहिजे, सर्वश्रेष्ठ दान करत राहिलं पाहिजे. म्हणून बुद्ध धर्मामध्ये भेदाभेद करण्याचा आपण प्रयत्न करायचा नाही. ते सुसंगत आहे, स्टेप बाय स्टेप आहे, त्या पद्धतीने तिकडे पाहायचं. यामधून काही भिक्षूंना कमीपणा येत नाही आणि उपासक त्याचे मालक बनत नाहीत. ह्या व्यावहारिक ज्या आपल्या भावना आहेत, ह्या भावना तिथे आणायच्या नाही आणि धम्मामध्ये भेदाभेद करण्याचा प्रयत्न करायचा नाही. म्हणून बाबासाहेबांची भूमिका इथे फार महत्वाची आहे की असा हा धम्म बाबासाहेबांना भारतासारख्या देशामध्ये व्यावहारिक पातळीवरती अंमलात आणून त्याचा अधिक परिणाम घडवून आणायचा होता. कसा तो पहा की या देशामध्ये जाती व्यवस्था सारखी अतिशय हानिकारक, दुःखदायी समाज व्यवस्था आहे. आणि या समाज व्यवस्थेमध्ये मनुष्यच माणसाचा शत्रू बनलेला आहे. माणूस असून तो अमानुष बनलेला आहे. आणि त्यामुळं तो आपापसातल्या व्यवहारामधून मोठ्या प्रमाणामध्ये दुःख निर्माण करतो, खोटं वागतो, खोटं बोलतो, अत्याचार करतो, पिऊन
फसवणूक करतो, अन्याय करतो, लांडी लबाडी सर्व काही करतो. आणि ह्या चुकीच्या व्यवहारातून दुःख निर्माण होतं. म्हणून बाबासाहेबांनी फार चांगले शब्द वापरलेले आहेत की जे आपल्याला व्यवहारामध्ये दुःख पाहायला मिळतं समाजामध्ये, ते माणसानं माणसाशी केलेल्या दुर्व्यवहाराचा परिणाम आहे. माणसाचा व्यवहार वाईट आहे, त्या वाईटातून दुःख निर्माण होतं. म्हणून माणसाचा व्यवहार समुचित व्हावा, माणुसकी प्रधान व्हावा याची गरज आहे. आणि ती गरज जर आपल्याला पूर्ण करायची असेल तर माणसाच्या मनाचं तसं योग्य असं परिवर्तन झालं पाहिजे, ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तशी त्याला शिकवण दिली पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यानं जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे एकंदरीत धम्माचं कार्यक्षेत्र आहे. या पद्धतीने जेव्हा धम्माचा प्रचार प्रसार केला जाईल आणि याप्रमाणे जेव्हा मनुष्य त्याचा उपयोग करून घेईल स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि इतरांशी सभ्यतेनं माणुसकीनं वागण्यासाठी, तेव्हा मानवी जीवनातील अधिकांश दुःख नष्ट होतील, माणसाला शांती आणि समाधान लाभेल. किती लोकांना? जितकी मेजॉरिटी हे करेल तितक्या लोकांना ते लाभेल. आणि बुद्धाच्या व्यावहारिक समजुतीनुसार जास्तीत जास्त लोक याचा फायदा घेऊ शकतात. आपल्याला तसंच वाटतं की कुठल्याही गोष्टीचा फायदा किती लोक घेऊ शकतील? जास्तीत जास्त 100% लोक कधीच फायदा घेत नाहीत. 100% कधीच होत नाही. हा व्यवहार आहे. त्या व्यवहाराची बुद्धाला जाणीव होती. म्हणून बुद्धानं म्हटलं नाही की सर्वजन हिताय सर्वजन सुखाय. तो खोटेपणा आहे. व्यवहारामध्ये 100% गोष्टी ही कोणी करतच नाही. ही परंपरा आहे, व्यावहारिक सत्य आहे, नैसर्गिक परंपरा आहे ती. परंतु जास्तीत जास्त लोक मात्र करू शकतात, लाभ घेऊ शकतात, हे तितकं सत्य आहे, नैसर्गिक व्यावहारिक. म्हणून बुद्ध सत्यच बोलले, बहुजन हिताय बहुजन सुखाय. तर हाही शब्दप्रयोग जो आहे त्याचं महत्व आपण जाता जाता लक्षात घेतलं पाहिजे. मग भारतामध्ये मनुष्य एकमेकांशी दुर्व्यवहार करतो, त्या दुर्व्यवहारामुळं सामाजिक दुःख निर्माण होतं. कोणतं दुर्व्यवहार आहे? पहिली गोष्ट, तो आपल्या शरीराचा, आपल्या मनाचा, आपल्या वाचेचा गैरवापर करतो. शरीरानं कोणाला मारहाण करतो, शरीरानं कोणाला इजा पोचवतो, शरीराने कोणाचा जीव घेतो. ह्या तिन्ही कृतीमध्ये दुःख निर्माण होतं. कोणाची ना कोणाची हानी होते. म्हणून माणसाने विचार केला पाहिजे. बुद्धाने ते सांगितले की तुझ्या मनाला सवय लाव आपल्या शरीराचा दुरुपयोग न करण्याची. कोणाला मारहाण करू नको, कोणाचा अपमान करू नको, शिवीगाळी करू नको, कोणाचं वाईट चिंतन करू नको. असं जर केलं तर समाजामधलं दुःख मोठ्या प्रमाणामध्ये नष्ट होईल. चोरी करू नको, दुसऱ्याला फसवू नको, त्याला लुबाडणूक करू नको. तसंच जर केलं तर जगातलं खूप मोठं दुःख नष्ट होईल. दुराचार करू नको, संयम ठेव, आपल्या वासना विकाराच्या मागे धावू नको. एवढं जर केलं तर जे अन्याय अत्याचार होतात, बलात्कार होतात, विटंबना होते, काही व्हायचं नाही. तेवढ्या प्रमाणात समाज सुखी होईल. खोटं बोलू नको, चहाडी करू नको, शिवीगाळ करू नको, फालतू बडबड करू नको. तेवढ्या प्रमाणात दुःख निर्माण होईल आणि आपल्या शरीराचं आणि मनाचं नुकसान होईल अशा नशिल्या किंवा विषारी पदार्थांचं सेवन करू नकोस.
ते तुझ्या अस्तित्वाला सुरुंग लावणार आहे. ती 5 मूलभूत तत्व बुद्धानं सांगितली, तो साऱ्या मनुष्याच्या सुखी जीवनाचा पाया आहे, फाउंडेशन आहे. आणि ही गोष्ट भारतामधल्या लोकांना कळत नाही. ते जातीच्या नावानं भेदाभेद करतात, स्वतःला उच्च किंवा नीच समजतात, नीच असणाऱ्या माणसाला माणूस म्हणून वागवत नाही, त्याच्याशी दुराचार करतात, मारहाण करतील, खूनही पाडतील, खोटही बोलतील, बलात्कारही करतील, त्याचं अपहरण करतील, त्याच्यापासून लुटूनही घेतील. हे सारे दुराचार त्याच्या त्या मानसिकतेमुळे घडतात. ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्या माणसाची ती मानसिकता बदलली पाहिजे, यासाठी धम्माचा वापर होणं गरजेचं आहे. धम्माची गरज यासाठी आहे आणि प्रत्येकाला गरज आहे. ही काही मोजक्या लोकांची गरज नाही. ज्याला वाटलं त्याच्याच कामाचं असं नाही, सर्वांना वाटलंच पाहिजे, सर्वांना पटलंच पाहिजे, त्यासाठी पटवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. इतकी महत्वाची गोष्ट आहे. म्हणून भारतामधल्या ह्या मानसिकतेमध्ये बदल झाला पाहिजे. तो बदल झाला तर त्या माणसाचं प्रत्यक्ष जीवन सुधारतं. त्याच्या आचरणातून जे दुःख निर्माण होतं ते त्यालाही भोगावं लागतं, इतरांनाही भोगावं लागतं. परिस्थिती कशी आहे? समजा आपल्याला राग आला, संताप आला, तर ज्या क्षणी आपल्याला संताप येतो किंवा राग येतो त्या क्षणी आपली मानसिक अवस्था बिघडली जाते, संतप्त होते, अस्थिर होते, आपण थरथर कापायला लागतो. त्या रागाच्या अवस्थेमध्ये आपल्याला कोणतंही सुख लाभत नाही, कोणतीही शांती लाभत नाही, कोणतंही समाधान लाभत नाही. हा सर्वांचा अनुभव आहे. थोडक्यामध्ये राग आला म्हणजे आपण पेट्रोल जळायला लागलो, आपल्या स्वतःलाच आग लागली, त्याचा अर्थ. आणि मग ती आग आपण दुसऱ्याकडे फेकतो, शिवी देतो, अपमान करतो, धावून जातो, काही ना काही करतो आपण. म्हणजे एक अर्थानं आपण पेटलेलो आहे ते आपलेच अंगार आपण दुसऱ्यावरती टाकतो, त्यालाही जाळण्याचा प्रयत्न करतो. आणि शिवीच्या रूपानं, आणखी कुठल्या अपमानाच्या रूपानं तुम्ही तर कोणाकडे फेकले तर तोही मनुष्य तो झेलतो, घेतो आणि तोही पेटायला लागतो. अशा प्रकारे राग दोघांचंही नुकसान करतो, दोघांनाही जाळून खाक करतो. ही अतिशय महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून बुद्धानं फार चांगलं सांगितलेलं आहे की तुम्ही अकुशल वर्तन करता, दुसऱ्याचं नुकसान करता, दुसऱ्याला त्रास देता, तो तुम्हाला अगोदर भोगावा लागतो. तुम्हाला अगोदर भोगल्याशिवाय दुसऱ्यावरती त्याचा परिणाम तुम्हाला करता येत नाही, दुसऱ्यावर तो त्रास देता येत नाही. आणि अतिशय महत्वाचं सत्य मानवी जीवनातलं मनुष्य जातीला कळत नाही, हे बुद्धानं सांगितलेलं. आणि या देशामधल्या सर्वसामान्य माणसाचं जीवन जर सुखी व्हायचं असेल, माणूस म्हणून त्याला जगता यायचं असेल, आणि आपलं जीवन जगत असताना त्याला जर न्याय मिळायचा असेल, तर त्याला अगोदर योग्य प्रकारचा मनुष्य बनलं पाहिजे, चांगला मनुष्य बनलं पाहिजे. चांगला म्हणजे सदाचारी, चांगला म्हणजे शीलवान, चांगला म्हणजे हे सत्य जाणणारा आणि स्वतः दुःखी न होता दुसऱ्याने दुःख द्यायचं नाही या पद्धतीनं वागणारा तो चांगला मनुष्य. तर अशा प्रकारे
नवा समाज देशामध्ये निर्माण करायचा ही बाबासाहेबांची भावना होती. हा पहिला मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे. म्हणून भारतामध्ये बौद्ध बनत असताना प्रत्येकानं हा विचार करायचा नाही की आता मी परमार्थाच्या नादी लागलो, मला कोणाशी काही घेणं देणं नाही, मी जंगलात राहील, एकांतात राहील, तिथे साधना करेल, तिथेच मरेल. नाही चालायचं ते. कारण मानवी इतिहासामध्ये 100% लोकांनी हे कधी स्वीकारलेलं नाही. मूठभर लोकांनी स्वीकारलेलं आहे, मूठभर लोकांनीच प्राप्त केलेलं आहे, मूठभर लोकच त्या पद्धतीने जगू शकलेले आहेत. म्हणून ज्यांना ते शक्य आहे, ज्यांची ती योग्यता आहे, ज्यांचा जो ते सामर्थ्य आहे, त्यांना ते करू द्या. परंतु बाकीच्या मेजॉरिटीला मात्र व्यावहारिक जीवन जे आहे ते परिशुद्ध करण्यासाठी मदत करणं आवश्यक आहे. आणि म्हणून धम्माचा प्रचार केला पाहिजे, धम्म सर्वांना पटवला पाहिजे, त्यांच्यामध्ये रुजवला पाहिजे. आणि या कारणासाठी बुद्धानं सुद्धा म्हटलं आहे की धम्म दानं सब दानं जीनाती. धम्माचं दान सर्व दानामध्ये श्रेष्ठ आहे. आता भारतामध्ये आपणाला प्रत्येक मनुष्य या पद्धतीनं बदलतो की नाही, त्याला अशा प्रकारे बदलण्याची प्रेरणा मिळते की नाही, आणि प्रेरणा मिळाल्यानंतर त्याला त्याप्रमाणे प्रत्यक्ष करण्याचं ज्ञान माहिती मिळते की नाही, या 3 गोष्टी पाहणं म्हणजे धम्माचा प्रचार प्रसार करणं आहे. ती नुसतीच बोलण्याची गोष्ट नाही. मला बुद्ध धर्म माहित आहे, मी लोकांना सांगायचं, ती भानगड नाही. तुम्हाला माहित आहे, परंतु लोकांना सांगताना वेगळा विचार करावा लागतो. ज्या मनुष्याला तुम्ही सांगणार आहे त्याची अवस्था काय आहे ते पाहावं लागतं. समजण्याची ताकद किती आहे ते पाहावं लागतं. कोणत्या वेगळ्या चुकीच्या विचारामध्ये अडकलेला आहे, कोणत्या भावनेमध्ये अडकलेला आहे ते पाहावं लागतं. आणि ते लक्षात घेऊन योग्य पद्धतीने त्याला कसं शिकवता येईल आणि त्याच्या मनातल्या ह्या भ्रामक गोष्टी कशा काढून टाकता येतील, यासाठी खास प्रयत्न करावे लागतात. म्हणून धम्म प्रचार करणं अवघड आहे. आणि त्यासाठी बुद्धानं 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. नंबर 1, आपण लोकांना धम्म शिकवायला गेलो तर आपल्या मनामध्ये करुणा असली पाहिजे. मला त्या माणसाच्या कामी पडायचं आहे, मला त्याच्या हितासाठी सुखासाठी प्रयत्न करायचे आहेत. त्याच्यामध्ये जे काही दुर्भावना आहेत, चुकीचे विचार आहेत, चुकीच्या मानमान्यता आहेत, त्या कशा चुकीच्या आहेत हे मला त्याला पटवून द्यायचं आहे. आणि तशा प्रकारे पटवून दिलं तर त्याच्या सुधारणा होईल. पटवून नाही दिलं तर सुधारणा व्हायची नाही. म्हणून मला लोकांच्यावरती दया करून त्यांच्या कामी पडण्याच्या दृष्टीनं धम्माचा प्रचार करायचा. नंबर 2, क्रमाक्रमानं मला शिकवायचं आहे, त्याला समजेल अशा पद्धतीने शिकवायचं आहे. त्याच्या व्यवहारातली भाषा वापरायची आहे. प्रतीक, उपमा, अलंकार, भाषेचे निर्णय, विविध प्रकार, त्याला जे अवगत आहेत तेच मला वापरून त्याला शिकवायचं आहे. त्याला मराठी भाषा कळते,
मी त्याला इंग्लिशमध्ये सांगून नाही चालायचं आणि पाली आणि संस्कृतमध्ये सांगून सुद्धा चालायचं नाही. ही जाणीव प्रत्येकानं ठेवली पाहिजे. आणि मग बुद्धाला पूर्वी म्हणून म्हटलेलं आहे की त्यांचे काही ब्राह्मण शिष्य बुद्धाला भेटले आणि ते म्हणाले, भगवान आपलं वचन जे आहे ते संस्कृत भाषेमध्ये आम्ही शब्दबद्ध करतो. छांदसी असं त्या भाषेला म्हणत होते त्या काळामध्ये. बुद्धाला त्यांना म्हटलं नाही, बुद्धाचं वचन छांदसीमध्ये परिवर्तित करायचं नाही. ज्या माणसाला तुम्ही भेटाल त्याची जी भाषा असेल त्या भाषेत बुद्धाचं वचन त्याला शिकवायचं. कुठल्या एकाच भाषेचा आग्रह धरायचा नाही, त्याला चिकटून बसायचं नाही. एवढी बुद्धाची भूमिका परखड होती, योग्य होती. कारण मनुष्य समूहामध्ये निराळ्या भाषा उदय पावलेल्या आहेत, निराळ्या संकल्पना उदय पावलेल्या आहेत. आणि ज्याची जी भाषा त्या भाषेतून त्याला जे कळतं समजतं ते परक्या भाषेतून नाही कळत. म्हणून आपल्याला हा दुसरा विचार करावा लागतो, तिसरा विचार करावा लागतो की मी त्याला त्याच्या भाषेमध्ये समजावून सांगेल, त्याच्या भाषेमध्ये शिकवेल. म्हणून मला ती लायकी मिळवली पाहिजे, योग्यता मिळवली पाहिजे. आणि इतिहासामध्ये तसंच घडलेलं आहे. नालंदा विश्वविद्यालयामध्ये जे काही आचार्य असायचे भारतीय लोक होते ते. पण या भारतीय आचार्यांनी तिबेटन भाषेचा अभ्यास केला, चीनी भाषेचा अभ्यास केला, परकीय भाषेचा अभ्यास केला. त्यामध्ये ते पारंगत बनले आणि त्या देशामध्ये जाऊन त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी प्रचार केला. संपूर्ण तिबेटचा इतिहास आपल्याला ह्या उदाहरणांनी भरलेला दिसतो. भारतीय भिक्षूंनी त्यांची भाषा आत्मसात करून त्यामध्ये प्रावीण्य मिळवून त्या भाषेमध्ये जाऊन त्यांना धम्म शिकवला. तिबेटमध्ये शिकवला, चायनामध्ये शिकवला, ब्रह्मदेशामध्ये शिकवला, श्रीलंकेमध्ये शिकवला. आणि अशोकाने तशा प्रकारचे मिशन निर्माण केले होते. त्या मिशनमध्ये असे तज्ज्ञ भिक्षू होते जे ज्या ज्या प्रदेशामध्ये गेले, ज्या ज्या भागामध्ये गेले त्या भागामध्ये तिथल्या लोकांच्या भाषेमध्ये त्यांना धम्म शिकवू शकले. हे थोडंसं आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्याला ज्यांना धम्म शिकवायचा त्यांच्या भाषेशी आपल्याला एवढं इमान ठेवून त्या भाषेमध्ये त्याला शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही चौथी गोष्ट आहे. पाचवी गोष्ट त्याही पेक्षा महत्वाची आहे. मला काय मिळणार आहे धम्म शिकवल्यानं हा विचारही कधी मनात आणायचा नाही. प्राप्तीसाठी मी धम्म शिकवतोय ही भावना मनामध्ये अजिबात असता कामा नये. कुठल्याच प्राप्तीची इच्छा असता कामा नये. इच्छा असली पाहिजे मला त्यांच्यासाठी प्रयत्न करायचा आहे, त्यांच्यापासून घ्यायचं नाही, मला त्यांना द्यायचं आहे. आणि देण्याचं कार्य नेहमी नम्रपणेच करता येतं, उद्धटपणे करता येत नाही. नम्रपणे दिलं तर त्याला दान म्हणतात, उद्धटपणे दिलं तर त्याला भीक म्हणतात. म्हणून धम्माचं दान उद्धटपणे द्यायचं नाही, आरेरावी करून द्यायचं नाही. मी कोणीतरी मोठा आहे माझं ऐकलंच पाहिजे असं बोलूनही द्यायचं नाही. अरे तुम्हाला काय कळतं अशी त्यांची टवाळी करून सुद्धा द्यायचं नाही. नम्रपणे ते द्यायचं आहे. त्यांच्या पातळीवरती उतरून त्यांच्या भाषेशी समरस होऊन
त्यांच्या संकल्पनाच्या माध्यमातून तुम्हाला धम्माची संकल्पना त्यांच्या मनामध्ये रुजवायची आहे. म्हणून धम्माचं आचरण कठीण आहे आणि धम्माचा प्रचार प्रसार करणं अत्यंत कठीण आहे. केवळ आपल्याला धम्माची तत्व माहीत आहे म्हणून चालत नाही. लोक बुद्धानं 4 आर्य सत्य शिकवली. दुःखार्य सत्य आहे, दुःखाला कारण आहे आर्य सत्य आहे, दुःखाचा निरोध करता येतं आर्य सत्य आहे, दुःखाचा कसा निरोध करायचा तो मार्ग आहे ते आर्य सत्य आहे. हे तुम्ही कोणाला सांगितलं त्याला नाही पटायचं, कळतच नाही ना, समजतच नाही. तो म्हणजे आपली बकवास करतोय म्हणून. म्हणून दुःख आर्य सत्य म्हणू नका, त्याला वेगळ्या भाषेमध्ये बोलायला शिकवा, सांगायला लागा. अरे बाबा, आपण जीवन जगत असताना आपल्याला काही अवस्था अनुभवायला लागतात, काही अवस्थेतून जावं लागतं. प्रत्येकाला कळतं, गोष्ट खरी आहे. आपल्याला कुठल्या ना कुठल्या अवस्थेमधून जावंच लागतं. पटलं त्याला, वेळच लागत नाही. आपण नाराज होतो, दुःखी कष्टी होतो, आपल्याला आवडत नाही, मन आपलं अस्वस्थ होतं की नाही. प्रत्येक मनुष्य म्हणतो हे तर होतच, आता नेहमीचा अनुभव आहे, त्यात काय विशेष आहे. बरं, हे कायम टिकतं का? नाही. कधी आनंद होतो, कधी मजा येते, कधी उल्हास वाटतो, कधी आपुलकी वाटते, जिव्हाळा वाटतं, प्रेम वाटतं. आता नेहमीचा अनुभव, त्यात काय विशेष आहे. प्रत्येक माणसाला ते पटतच. कायम राहतं का? नाही राहत. थोड्या वेळापुरता अनुभव येतो आणि नष्ट होतो. पुन्हा वाईट निर्माण होतं, तेही नष्ट होतं. थोडस चांगलं येतं, परत वाईट येतं. हा सिलसिला, हे चक्र चालू असतं की नाही कायम? प्रत्येकाला पटणार असतं, हे अगदी 100% बरोबर आहे. आणि मग तुम्ही त्याला सांगायचं असतं की हे जे असमाधान आहे, यालाच आपण दुःख म्हणतो. हे दुःख आपल्या जीवनामध्ये आहे ना, चिरंतर जरी नसलं तरी जीवनामध्ये आहे ना, मोठ्या प्रमाणात आहे. येत जात जरी असलं तरी आहेच. नाकारता येतं का? नाही. मग हे असमाधान जे आपलं आहे, हे जे दुःख आहे, त्याच अवस्थेमध्ये आपण जगायचं का? ती अवस्था आहे. प्रत्येक मनुष्य काय म्हणे, नाही नाही, त्या अवस्थेतून जगून उपयोगाचं नाही. आणि कोणाची इच्छा नसते. प्रत्येकाला वाटतं की अवस्था बदलली पाहिजे, दुःख नष्ट झालं पाहिजे, सुखाची अवस्था आली पाहिजे. तो बोलायला लागेल, तो समजायला लागेल, तेव्हा तुम्ही त्याला दुःख हे आर्य सत्य शिकवलेलं असतं. आर्य सत्य असं सांगून तो शिकत नाही. त्याला त्याच्या भाषेमध्ये त्याच्या पद्धतीनं समजावून सांगावं लागतं की बाबा रे, असमाधान आहे ना, अस्वस्थता आहे ना, नाराजी आहे ना, त्यालाच दुःख म्हणतात. तुम्ही त्याला दुःख शिकवलं. आता प्रश्न आपल्याकडे कसा आहे, आपल्याला ती अवस्था नको असते, पण तसं काय घडतं आपल्याला आहे का माहित? सुख येतं जातं, दुःख येतं जातं, सुख येतं जातं. हा सिलसिला काय मग चालू आहे. हे चक्र काही थांबतच नाही. त्याच्यात काही बदल करता येतो का? ते आपल्याला थांबवता येतं का? त्याचं कारण आपल्याला माहित आहे का? तर मनुष्य म्हणून नाही, त्याचं तर आपल्याला काहीच माहित नाही. हे तर आपल्याला कळत नाही, ते तर आपलं अज्ञान आहे. आणि मग तुम्ही त्याला सांगू शकता की याचं कारण बुद्धानं जाणलं. बुद्धानं शोध लावला त्याचा आणि त्यांनी ठासून सांगितलं, लक्षात घे की यालाही कारणच आहे.
फक्त आपल्याला कारण माहित नाही, पण बुद्धानं कारण ओळखलं, बुद्धानं कारण शोधलं. आणि मग बुद्धानं काय सांगितलं, अरे कारण आहे, कारण तुम्ही नष्ट केलं तर दुःख नष्ट होतं. सुखाला कारण आहे, ते कारण तुम्ही वाढवलं तर सुख वाढतं. म्हणून ते कारण ओळख, त्या कारणापर्यंत जाऊन पोहोच, कारण लक्षात घे आणि तिथे बदल कर, तुझं जीवन बदल. तेव्हा माणसाच्या लक्षात येईल की असे बुद्धानं कारण जाणलं का आपल्याला माहित नाही. मग आता बुद्धानं कोणतं कारण जाणलं ते आपण शिकलं पाहिजे. तुम्ही त्याला दुसरं आर्य सत्य शिकवलं. कारण आहे आपल्याला माहिती आहे, पण ते बुद्धाला शोधलं. आणि बुद्धानं काय म्हटलं की कारण बदलता येतं, कारण नष्ट करता येतं, रोग झाला तर रोगही हटवता येतो औषध घेतल्यानं, उपचार केल्यानं. पण कोणता रोग आहे ते तर कळलं पाहिजे. म्हणून दुःखाचं कोणतं कारण आहे ते आपल्याला कळत नाही, ते बुद्धानं जाणलं. म्हणून आपल्याला ते शिकलं पाहिजे बुद्धापासून. आणि ते कारण नष्ट करायचं, त्याच्यामध्ये बदल करायचा, हेही बुद्धानं ओळखलं, जाणलं आणि कसा बदल करायचा ते सांगितलं. मग प्रश्न आहे, आपल्याला अशा प्रकारे बदल करायचा की नाही आपल्या अवस्थेमध्ये, आपल्या परिस्थितीमध्ये, आपल्या जीवन पद्धतीमध्ये. माणसाला पटतं ते होय, करायलाच पाहिजे, केल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण सुखच माणसं असतात, सुखच हवं असतं प्रत्येक माणसाला, चांगलंच हवं असतं प्रत्येक माणसाला. तुम्ही त्याला 3 आर्य सत्य शिकवली आणि मग शेवटी त्याला सांगतायत की हे कसं करायचं, सारं अवस्था कशी बदलायची याची शिकवण बुद्धानं दिलेली आहे. ती शिकवण जर आपण लक्षात घेतली, त्याप्रमाणे वागलो तर कारण नष्ट होतं. ज्यामध्ये दुःख निर्माण होतं त्याचं कारण नष्ट झालं तर दुःख नष्ट होतं. ज्यातून सुख वाढतं ते कारण आपण वाढवलं तर सुख वाढत जातं. शेवटी आपल्यालाच करायचं आहे, आपल्यावरतीच अवलंबून आहे, आपल्याच हातामध्ये आहे. आपल्यासाठी दुसरं कोणी करणार नाही. माणसाला पटेल ते की हे म्हणणं बरोबर आहे. आणि मग तुम्ही त्याला सांगू शकाल की माणसाचं मन प्रत्येकाचं प्रत्येकाला माहीत असतं, दुसऱ्याला त्याचा थांग पत्ता लागत नाही. खरं आहे की खोटं आहे? मनुष्य म्हणतो ते खरंच आहे. आपल्या मनाचा वापर आपणच करू शकतो, आपल्या मनात कमी जास्त आपणच करू शकतो, दुसरा कोणी करू शकतो का? नाही. हा प्रत्येकाचा अनुभव आहे. म्हणून मग बुद्धानं सांगितलं की तू नीट शिक, लक्षात घे आणि तसा बदल तू तुझ्यामध्ये कर, तुझ्या मनामध्ये. तुझं काम झालं. फक्त तू करू शकतोस, दुसरं कोणी करू शकत नाही. कुठला एजंट इथे कामी येत नाही, कोणाची बाहेरची सर्व्हिस तुम्हाला घेता येत नाही. माणसाची ते लक्षात येईल की हे बरोबर आहे. हे त्याच्या लक्षात आलं की त्याच्या इतर अंधश्रद्धा आपोआप नष्ट होतात. तो विचार करायला लागतो. समजलेलं असतं ते नीट आकलन करायला लागतो. मग जर माझ्याच हातून दुःख नष्ट होत असेल, माझ्यातून सुख वाढत असेल, तर मी सुख दुःख मागायचं कोणाकडे? कोण आहे मागणारा? कोण आहे देणारा? सर्व खोटं आहे, ते सर्व चुकीचं आहे. सुख कोणाकडे मागता येत नाही, दुःख कोणी तुमचं घेऊन जात नाही. अशक्य कोणती गोष्ट आहे. त्याचे डोळे उघडले, त्याचं डोकं काम करायला लागलं, त्यानं जाणलं आणि अशा प्रकारे तुम्ही त्यांना 4 आर्य सत्य शिकवली. जीवनाच्या अवस्था आहेत असं म्हणून शिकवा. टेक्निकल भाषा वापरू नका. हे शक्य आहे, हे आपण केलं पाहिजे. मग त्रिशरणचा प्रश्न येतो. जाता जाता एक उदाहरण मी सांगतो आणि मग आजचं प्रवचन आपण बंद करू. शरणगमन करा,
नाही कळत लोकांना. बुद्धाला शरण जा, धम्माला शरण जा, सांगायला शरण जा, नाही कळत लोकांना. काही ना तर शरण शब्द आवडतच नाही. कोणाची शरणागती का पत्करायची, कोणाच्या पुढे कमीपणा का पत्करायचा, अशा अनेक माणसाचे भ्रम असतात, मानसिकता असतात, वैचारिक पद्धती असते. त्यामुळे नाही पटत लोकांना. कसं शिकवायचं मग? त्या माणसाची भाषा कशी बोलायची, त्याला कोणत्या भाषेत कळतं, तर तुम्ही त्याला सांगू शकाल. आपली जी अवस्था आहे, ही अवस्था बदलायची असेल, अवस्था बदलणे आपली गरज आहे. ही गरज जर आपल्याला भागवायची असेल तर आपल्याला कोणाचं सहाय्य घ्यावं लागतं की नाही, कोणाचा आधार लागतो की नाही. प्रत्येक मनुष्य व्यावहारिक दृष्ट्या म्हणायला आधार तर घ्यावाच लागतो, सहाय्य तर घ्यावंच लागतं. त्याशिवाय मनुष्य जीवन जगता येत नाही. अनेक प्रसंग येतात, अनेक अशा वेळा येतात की जेव्हा माणसाला दुसऱ्याची गरज असतेच, सहाय्याची, आधाराची गरज असते, मदतीची गरज असते. वैश्विक सत्य आहे, जीवनातलं सत्य आहे. प्रत्येक माणसाला ते कळतं, समजतं, त्याची गरज वाटते. आणि मग तुम्ही त्यांना म्हणता येईल की आपल्याला परिपूर्ण मनुष्य बनायचं, सर्वश्रेष्ठ मनुष्य बनायचं. सर्वश्रेष्ठ कसं बनायचं, परिपूर्ण कसं व्हायचं, कोणाचा आधार घ्यायचा? आधारही अशाच माणसाचा घेतला पाहिजे की जो स्वतः परिपूर्ण झालाय, जो स्वतः त्या अवस्थेत पोचलाय, ज्यानं ते स्वतः करून बघितलेलं आहे. असा अनुभवीच मनुष्य पाहिजे. असा अनुभवी मनुष्य म्हणजे बुद्ध. बुद्ध सतो सर्व सुखी झाला. म्हणून आपला बुद्धाचा आधार घ्यायचा आहे, बुद्धाचा आश्रय घ्यायचा आहे, बुद्धाचं बोट पकडायचं आहे. आणि त्या आधारानं बुद्ध ज्या दिशेला त्या दिशेला जायचं, त्या पद्धतीने आपल्याला जगायचं आहे. बुद्धाचा असा आधार घेणं, बुद्धाचं असं बोट पकडणं आणि त्यांच्या बरोबर त्या अवस्थेकडे जाण्याचा प्रयत्न करणं, याला म्हणतात शरणं गच्छामी. पटलं त्याला, अडचणच नाही काही. धम्माच्या बाबतीत आहे तेच. धम्म माहित आहे गोष्ट खरी, पण आचरणाची पद्धती, त्यातले बारकावे, काय कमी जास्त होतं ते कुठे माहित आहे. मग ते माहीत करण्यासाठी आपल्याला धम्माचा अभ्यास करावा लागतो, कोणीतरी आपल्याला शिकवावं लागतं. आणि मग त्या धम्माचा आधार घेऊन, त्या धम्माच्या आधारानं, त्या शिकवणीच्या आधारानं आपण पुढे जातो. त्याला म्हणतात धम्मं शरणं गच्छामि. आणि या कार्यामध्ये मदत करणारा संघ आहे, तसे जगणारे, तसे वागणारे, तशी प्राप्ती केलेली, तशा प्रकारे पुढे पुढे जाणारे लोक आहेत. त्यांची साथ मला पाहिजे, त्यांच्या बरोबरीने मला जायचं आहे, त्यांचा मला आधार घ्यायचा आहे. त्यांचा आधार घेणं म्हणजे संघं शरणं गच्छामि. म्हणून शरणगमन असं आहे सांगितलं. लोकांना ऐकायची पद्धत नाही, समजत नाही, त्यांच्या मनामध्ये बिंबत नाही. परंतु या पद्धतीनं सांगितलं, क्लिअर झालं, स्पष्ट झालं. अरे मला बुद्धं शरणं गच्छामि समजलं, धम्मं शरणं गच्छामि समजलं, संघं शरणं गच्छामि समजलं. हे काही कोणाला शरण जाणं नाही, कोणाच्या आश्रयाला जाणं नाही, कोणाचं काहीतरी सेवक बनणं नाही, कोणाच्या अंकित बनणं नाही, कोणाचं गुलाब बनणं नाही. ही तर वेगळीच गोष्ट आहे. आधार घेणं आहे, मदत घेणं आहे, सहाय्य घेणं आहे, त्यांच्या बरोबरीनं चालणं आहे. शरणं गच्छामि, त्यांच्या बरोबरीने चालतोय. अशा पद्धतीने आपल्या धम्माची भाषा जरा वेगळी वापरावी लागते.
आणि धम्म प्रचारकाला हे शिकावं लागतं. लोकांना धम्म त्यांच्या भाषेत सांगायचं, म्हणजे नुसती वरवरची भाषा नाही, तर त्या भाषेमध्ये ज्या संकल्पना असतात, जी त्या भाषेची रचना असते, ज्या पद्धतीने विचाराची मांडणी केली जाते, ती मांडणी, ती संरचना, त्या संकल्पना यांचं माध्यम करून आपल्याला शिकवावं लागतं त्या भाषेमध्ये, तेव्हा ते माणसाला कळतं. म्हणून नुसता पाली शब्दाचा दुसऱ्या भाषेत अनुवाद करून चालत नाही. संकल्पनेमध्ये तो मांडता आला पाहिजे, हा महत्वाचा भाग आहे. कन्सेप्ट आणि कन्सेप्च्युअल प्रेझेंटेशन, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग हा धम्मप्रचारातला अतिशय महत्वाचा मुद्दा असतो. जर हे आपल्याला जमलं तर धम्मप्रचार सोपा होऊन जातो. हे आपल्याला नाही जमलं तर धम्मप्रचार अवघड होतो. आपण पाठांतर केलेलं असतं, शब्द आपल्या तोंडात बसलेले असतात, आपण ते भडबडा बोलून मोकळे होतो. समोरचा मनुष्य ऐकतो पण त्याच्या डोक्यात काही शिरत नाही, आणि डोक्यात शिरल्याशिवाय ते मनात उतरत नाही, आणि मनात रुजल्याशिवाय, मनात उतरल्याशिवाय ते आचरणामध्ये प्रकट होत नाही. हा सारा सिलसिला आहे, ही प्रक्रिया आहे माणसाच्या जगण्याची. म्हणून त्या प्रक्रियेमध्ये प्रवेश करायचा, त्या माणसाच्या जीवनाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये प्रवेश करायचा. म्हणून त्याची भाषा, त्याच्या संकल्पना, त्याच्या पद्धती याचा वापर करून आपल्याला बुद्ध धम्माचं सत्य त्याला सांगायचं असतं. हा धम्मप्रचारातला सर्वात महत्वाचा कार्यक्रम आहे, सर्वात महत्वाची योग्यता आहे. म्हणून ह्या 5 अटी आहेत की तुम्हाला धम्म त्यांना क्रमाक्रमानं सांगितलं पाहिजे, स्टेप बाय स्टेप शिकवला पाहिजे. दुसरी गोष्ट, तो त्यांच्या भाषेत शिकवला पाहिजे. आणि भाषा म्हणजे संकल्पना, पद्धती, ठेवण, रचना, ह्या साऱ्या गोष्टी त्यामध्ये आल्या. पुन्हा तुम्हाला त्यांच्यावरती दया करायची, करुणा करायची, की मला त्यांचं अज्ञान घालवायचं, त्यांच्या कामी पडायचं, त्यांची सेवा करायची, म्हणून दयेच्या भावनेनं, करुणेच्या भावनेनं धम्माचा उपदेश करायचा आहे. नेता म्हणून भाषण ठोकायचं नाही, मी कोणीतरी आहे माझं ऐका, सुद्धा ठेवायची नाही. गरज आपल्याला आहे असं समजायचं, त्याला हे शिकवायचं, त्याला सांगायचं ही माझी गरज आहे, आणि म्हणून मला विनम्रपणे ती गरज भागवली पाहिजे, त्याला मोठं मानलं पाहिजे, त्याला महत्व दिलं पाहिजे. अशा तऱ्हेने विनम्र भावनेनं आणि इतरांच्या वरती दया करुणा करून आपल्याला धर्माचा प्रचार करायचा असतो. कुठल्याही लाभाची अवस्था मानसिकता बाळगायची नाही. मला हे मिळावं, मला ते मिळावं, लोकांनी मान द्यावा, सन्मान करावा, मोठं म्हणावं, स्तुती करावी, फगेट, विसरून जाय सर. कशाचीही अपेक्षा ठेवायची नाही. आपण आपलं कर्तव्य योग्य प्रकारे बजावलं, त्यामध्ये जे तुम्हाला समाधान मिळतं ती तुमची प्राप्ती असते. जो संतोष वाटतो तुम्हाला, अरे चांगलं झालं, लोकांच्या कामी पडलो, ते तुमचं सुख आहे, ती तुमची प्राप्ती आहे. त्या माणसापासून कोणती अपेक्षा बाळगता? आणि तो देऊन देऊन तुम्हाला काय देणार आहे? नुसता मान दिला, मोठं म्हटलं म्हणजे तुम्हाला काय मिळालं? काही मिळत नाही.
अहंकार वाढतो, नुकसान होतं. मीपणा वाढतो, नुकसान होतं. म्हणून त्या माणसाच्या हातूनही आपलं नुकसान होऊ नये म्हणून कुठली अपेक्षा बाळगायची नाही. नम्रपणे धम्माचा उपदेश करायचा. आणि असं जेव्हा आपण करतो तेव्हा धम्माचा हा अर्थ बहुजन हिताय बहुजन सुखाय हा सिद्ध होतो. बुद्ध वचन लोकांना पटतं, रुजतं आणि त्याप्रमाणे मनुष्य जीवनामध्ये परिवर्तन होऊन येतं. म्हणून धम्माचं ज्ञान तर आपल्याला चांगलं मिळवलंच पाहिजे, सखोल मिळवलं पाहिजे. पण त्याचबरोबर सर्वात महत्वाची जबाबदारी म्हणजे लोकांना देण्याची योग्यता आपण वाढवली पाहिजे, संपादन केली पाहिजे. आणि त्या योग्यतेचा वापर अशा पद्धतीने केला पाहिजे. ही बाबासाहेबांची अपेक्षा होती भारतामध्ये बुद्धाच्या धम्माचा प्रचार प्रसार करण्याची. जाती जातीमध्ये वाटलेला, जातीच्या अतिशय दूषित, कलुषित, विषारी विचारांनी, भावनांनी पछाडलेला या माणसाला त्यातून मुक्त करायचं आहे. म्हणून त्याची ती अवस्था जाणून त्या अवस्थेमधून त्याला कसं बाहेर काढता येते या पद्धतीनं आपल्या शिकवणीचा आपल्याला वापर करता आला पाहिजे. ही या देशाची गरज आहे, ही अखिल मानवतेची गरज आहे. भारत बौद्धमय करायची भाषा यासाठी आहे. याचा अर्थ असा समजायचा की सारे भारतीय लोक जे ते अर्हत पदाला पोहोचतील. अरे मुठभर पोहोचतील भारतात, परंतु खंडीभर लोक जो आहे ते किंवा चांगला मनुष्य तरी बनतील. तेवढं झालं तरी देशाचं कल्याण, बहुजनाचं हित झालं, बहुजनाचं सुख झालं. तानातानी नाही. इथे विपස්සना करा, पण विपස්සना करतो तोच बौद्ध, बाकी नाही, असा वेडेपणा करू नका. ही भाषा वापरू नका. तुलना करताना सुद्धा अतिशय क्षमतेनं तुलना करायची असते. तर त्याबद्दल नंतर आपण काहीतरी लक्षात घेऊ. आता तो वेळ नाही. परंतु ही 5 तत्व लक्षात ठेवा. ज्यानं ही 5 तत्व आपल्या अंगी बाणवली तो धम्म प्रचार करण्यासाठी सक्षम ठरतो, योग्य बनतो आणि यशस्वी होतो. जितकं यश लाभेल त्याला तेवढं त्याचं सुख वाढतं, समाधान वाढतं, आनंद वाढतो. म्हणून धम्म प्रचाराचं सुद्धा मोठं सुख आहे, मोठा आनंद आहे, मोठं समाधान आहे. ते मिळवण्याची आपण योग्यता संपादन करावी आणि ते जितकं मिळवता येईल तितकं मिळवावं, एवढीच मी आज आपणापासून अपेक्षा बाळगतो. आणि आपण शांतपणे ऐकून घेतलं म्हणून आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आजचं प्रवचन इथे संपवतो. साधू साधू साधू. धन्यवाद बंदेजी. संतोषजी काही सूचना आहेत? कोणाचा काही प्रश्न आहे का सुनील? हा, कोणाचे काही प्रश्न आहेत का त्याच्या आधी आजच्या अभ्यासावरती? कोणाचे प्रश्न नाही? विचारलेला आहे का लिखित प्रश्न का? चला, नसेल तर मग समापन करा. हो हो हो, पहा बंदे स्वतः समोरून म्हणतायत कोणाला प्रश्न असतील तर विचारा म्हणून.
अच्छा, एक जण इथे जॉईन झालेले आहेत. नंबर मी बोलतो 4776732842 आपलं नाव आणि कुठून जॉईन झालं ते समजेल का? इथे नाव आलेलं नाही ना, त्यामुळे कळालं आणि भारतातील नंबर दिसत नाहीये. आवाज येतोय आमचा हॅलो तुमच्यापर्यंत? हो हो. हॅलो हा बोला. वंदामी बनतेजी. हा बोला, कोण बोलतोय? मी अभिषेक कांबळे कोल्हापूर मधून बोलतो. हो, तुम्हाला बनतेजींना प्रश्न विचारायचा का? अहो धम्मप्रचारकाची 5 कर्तव्ये सांगाल काय? ठीक आहे. बनतेजी, अभिषेकने प्रश्न विचारला आपल्याला किंवा त्यांनी सांगाल का अशी विनंती केली, तर जे आता झालं लेक्चर त्याबद्दलच ते बोलतायत. आता 5 कर्तव्याबद्दल विचारला तुम्ही प्रश्न. हॅलो, हो बनते. 5 कर्तव्य मी आपल्याला सांगितली ना. ती गोष्ट काय आहे की ज्याला धर्माचं त्याच्या धर्माचं प्रचार करायचा. आवाज येत नाही बनतेजी, आवाज येत नाही. आवाज येत नाही? हा, म्हणजे आता आवाज जरा बारीक झाला होता बनतेजी. बरं. धम्म प्रचार आपणाला शिकवता आलं पाहिजे. आवाज अडखळतोय बनतेजी. मला त्याच्या त्याच्या आधार घेऊन शिकवता आलं पाहिजे. माफ करा बनतेजी, आवाज अडखळतोय. हा, तयारी करून शिकवता आलं पाहिजे. चौथी गोष्ट, कुठली अपेक्षा बाळगायची नाही, अहंकार बाळगायचा नाही. तर सेवाभावानं शिक्षण देता आलं पाहिजे. ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. आपण परत प्रवचन ऐका, आपल्याला त्या समजून जातील. ठीक आहे. धन्यवाद बनतेजी. वंदन. ओके ओके ओके. ओके, थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न नाहीत ना? अच्छा, हा नंबर कोणी सांगितलं नाही आपण कोण आहात, कुठून जॉईन झालात? 4776732842 आवाज येतोय? आवाज येतो. ठीक आहे. आजच्या देशनेबद्दल आपण सगळ्यांतर्फे बनतेंचं साधुवाद देऊन आभार मानूया. ज्यांना माईक अनम्यूट करता येईल त्यांनी अनम्यूट करून एकाच वेळेस साधुवाद दिला तरी चालेल. मी साधू 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 साधू. ठीक आहे. आणि पुढे काही सूचना असतील तर मी संतोष यांना विनंती करतो की त्यांनी सूचना सांगाव्यात. हॅलो, हा आवाज येते? हो येतो. हा, वंदन येतोय बनतेजी. येतोय. बोला. 2 सूचना आहेत. एक आहे 12 ऑक्टोबर 2024 रोजी धम्म विजय दिनाच्या दिवशी भव्य धम्मदीक्षा सोहळा विष्णुदास भावे नाट्यगृह या ठिकाणी सकाळी 10 वाजता आहे. ती एक सूचना आहे. आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला यावं, आवर्जून यावं. भदंत बनतेंची त्या ठिकाणी धम्मदेसना असेल आणि त्यानंतर धम्मदीक्षेचा कार्यक्रम होईल. आणि दुसरी सूचना आहे, आपलं 30 ऑक्टोबर 2024 ते 3 नोव्हेंबर 2024 पर्यंत दिवाळीच्या दरम्यान एक शिबिर असेल. त्याचं ठिकाण आपल्याला लवकरच कळवलं जाईल, तर पत्रक पण मिळेल. ह्या 2 सूचना आहेत. धन्यवाद. जय भीम सर्वांना. वंदन बनतेजी. ओके ओके ओके. ठीक. ओके, थँक्यू संतोषजी. आता मी सर्वांतर्फे असं जाहीर करतो की आजचं जे आपलं सेशन आहे ते संपलं आहे. धन्यवाद सर्वांचं, सगळ्यांचे आभार. जय भीम.